आपल्या मराठवाड्यामध्ये जरांगे फॅक्टर फेल झाला, ओबीसी पर्वत चाललं, अशा जे वावड्या जे स्वतःला प्राध्यापक म्हणवतात असे लक्ष्मण हाके यांनी उडवले आहेत, त्यांना मला एक जालना मतदारसंघातील घनसांगवीचं उदाहरण द्यायचं आहे. ज्या ठिकाणी ओबीसी मतदान 1,05,000 आहे आणि मराठा मतदान हे 1,25,000 आहे आणि ऑदर मतदान हे 24,000 आहे. त्या ठिकाणी मराठा उमेदवार राजेश टोपे शरदचंद्र पवार गटाकडून, हिकमत उडान हे शिंदे गटाकडून व अपक्ष उमेदवार घाटगे, तर चौथे धनगर उमेदवार जे वंचितकडून बळीराम खटके यांच्या पत्नी होत्या, त्यांना केवळ 20,000 मतं पडली. त्या ठिकाणी 76% मतदान झाले, 74%. तर 76,000 मतदान ओबीसीचं त्यांना पडायला पाहिजे होतं, त्यांना तर केवळ 20,000 मतं पडली. मग याचा अर्थ ओबीसी आणि मराठा हा फॅक्टर कोणताच